आमची गावात घर नाही, रानात शेत नाही, आम्हाला अर्धी तिकीट सुद्धा नाही. आम्ही देव येऊन फिरावा तेव्हा आम्हाला गाठ. आरक्षणाविषयी काय माहिती आहे का तुम्हाला? आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणलं तर आपल्याला मला कळायचं नाही. 72 सालापासून काय सोय केलं. हा काम करतो तेव्हा ते देव घेऊन जातो आणि गाव फिरतो. आणि पोटाला आणि पायचा पंजाने गेली तरच भेटतंय, नसर काहीच भेटत नाही. देशाला संविधान लागू झाल्यानंतर येथील जे दबलेला पिछलेला वर्ग आहे त्याच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. या आरक्षणामुळे जो पुढारलेला सुधारलेला वर्ग होता त्या वर्गाच्या बरोबरीने हा जो दबलेला पिछलेला वंचित शोषित वर्ग आहे त्याला एक संधी मिळावी म्हणून आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आणि सध्या आपल्या राज्यात ओबीसी बांधव आणि मराठा समाज यांच्यामध्ये आरक्षणावर मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. जे ओबीसीमध्ये असणाऱ्या मर्यावाल्या समाजाची सद्यस्थिती काय हे आपण देखील जाणून घेणार आहोत. काय सांगाल आपल्याला आरक्षणाविषयी काय माहीत आहे का? आमची गावात घर नाही, रानात शेत नाही, आम्हाला अर्धी तिकीट सुद्धा नाही. पुढारी म्हणते पुढारीनंच खाऊन जाते. आपल्याला काही घरची सोय केलं नाही आणि आपल्याला काही 4 पैसे दिले नाही. काही दांडगाव करायचा त्यांची गणित. आमची म्हाताऱ्याला म्हणायचं तुमचं काय, आमचा राजा आहे, आमचा राजी बुडाला आणि त्यांची राजी चालली म्हण. आणि ह्याची आमच्या घराचा सत्यानाश समजा काहीसुद्धा करायचं नाही. भांडीला सोय नाही, कुंडीला सोय नाही. आता 72 साल झाला. 72 सालापासून आम्हाला काहीसुद्धा 4 पैशाचा मदत नाही. आणि हे मंजूर आलेला काही शेळी बी कळू द्यायचं नाही, काही कळू द्यायचं नाही. आम्ही देव येऊन फिरावा तेव्हा आम्हाला घास पडतो. आणि मतदान झाला, मतदानाचा पैसा समजा एकटंच खाऊन जाते. काही नाही, काही देत नाही. आणि सरकारने सुद्धा आमचं काही सोयी केलं नाही. आता 72 सालापासून हे जागेवर आहे. जागेवर असून जागेवरनं हाकलाय बघतोय. सरकारनं घरं बांधून दिली, काहीकडे दिली, काही उपाशी बसली. काय सोयी केलं? कागदपत्र आहे ती का आपल्याकडे निघते ती का जातीचं दाखले? होय, जातीचं दाखला आहे आपला. हे सरकारचा नळा बिल आणि पाण्याचा बिल दाखले किंवा जे जन्म दाखले आहेत ते शाळेचे दाखले आहेत का? आमचं कुठलाच दाखला. पहिला माणसं काय आयचं खायचं, आयचं बिचड्याला पडायचं, कुठं रानात जायचं, कुठं गाव आपलं गाव माहीत नाही, शिव माहीत नाही, सरकार म्हणून माहीत नाही. आमचं ज्या मला माहीत नाही. तुमचा हिशोबावर जाती दाखला काढायचा, हे मग काढायचा, ते मग काढायचं. तुमचं नाव काय? नाव शंकर अण्णा जाधव, येन्नूरवाले. जीवन कसं जगताय काय काम धंदा करताय? हा काम करतो तेव्हा ते देव घेऊन जातो आणि गाव फिरतो. आणि पोटाला आणि पायचा पंजाने गेली तरच भेटतंय, नसर काहीच भेटत नाही. जागा ही नावावर आहे? जागा कुठली आपल्या नावावर आहे? जुन्या माणूसच आहे. पाणी गटार आहे का? रस्त्याची सुविधा? हा जो रस्त्याचं खर्चाची आता करतो म्हणते ती. इकडून रस्ता पाडला, तिकडून रस्ता पाडला, इकडून सरकारने. या झोपड्यात किती वर्षापासून राहताय तुम्ही? इथं 72 सालापासून आहे. काय जागा नावावर झाल्या का नाही? त्या जागा आहे पण आपला भाऊने त्याने आपला घेतलेली आणि सगळी त्यांच्या नावावर आहे. लाईट दिसत नाही, लाईट कशी काय आली नाही? मग लाईट आपलं या पाहिजे, सगळी आपण सोयी करा पाहिजे, त्याला म्हणते ते बसतात.
पाणी दिसत नाही. पाणी आहे का इथे? हिचं पाणी कुठलं आहे? कुठून आणताय पाणी? पाणी आपलं गावातून. गावातून? हां. किती किलोमीटर आहे गाव ते? हे काय इथं आपलं गाव, ही गावच म्हणायची आपलं आतमध्ये. काय ग्रामपंचायती काय म्हणते तुमची? आमच्यात ग्रामपंचायत काय आपलं पोलीस पाटील काय बोलायचं नाही, काय करायचं नाही. कोण मी म्हणतो ना, कोणी वस्ताद जर असलं त्याला म्हणते ती पुढारी आणि करावं लागतं. आणि आपल्या त्यांना जागा नसलं जागा करावा लागतो, त्यांना घर नसलं तर घर बांधून द्यावं लागतो, त्याला म्हणते ती वस्ताद. आरक्षणाविषयी काय माहिती आहे का तुम्हाला? आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणलं तर आपल्याला मला कळायचं नाही ते. हां हां. काय किती आमदार खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्य झाले का आपलं? ते आपल्या जुन्या लोकांनी केले ते पुढारी. हां, जी पुढारी होती त्यांनी केली ती आपल्या जागा बिगा सगळी. नाही, ग्रामपंचायत सदस्य काय आमदार खासदार आहे का काय? हिच असं नका. पण गावात पत्र आपण फिरत बी जात नाही, खरंच बी नाही. नाही, गावाचं काय नाही. आमदार खासदार माहित आहे तुम्हाला? नाही हो, आपल्याला माहिती माहित नाही. सरपंच माहित आहे? सरपंच सुद्धा माहिती नाही. बुकाच गावाला कसं सरपंच असते माहित आहे ना? असते ती पोलीस पाटील असते गावात असलं तर. आपल्या समाजाचा झाला काय मर्यावाल्याचा एखादा? मर्यावाल्याचं झालं असं राजकारण झालं असतं त्यांनी. काय करतात इंड फिरायची? काय करतात? चांगलं आहे का ते? कुठं कुठं फिरत असतात ते राज्यात? आमच्या राज्यात मी म्हणतो ना, कर्जत तालुका नागर जिल्हा, सिरगुन तालुका नागर जिल्हा, पारनेर तालुका नागर जिल्हा, आणि जुन्नर तालुका पन्ने जिल्हा, शिरूर तालुका पन्ने जिल्हा, अंबागाव तालुका पन्ने जिल्हा, 7 तालुक्यात आहे. पोरं शाळेत जाते ती? शाळेत आहे ती आता. आणि पहिलीची परान आणि शाळेत जातं नाही, आताचं परं जाते ती. आपण जर पाहिलं तर हे जे वयस्कर वयोवृद्ध नागरिक आहेत ते मरेवाल्या समाजाचे आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत. परंतु इथे राहत असताना त्यांना ज्या काय प्राथमिक सोयीसुविधा शासनाकडून मिळायला हव्या होत्या त्या मिळाल्या नसल्याचं दिसतं. हे जे मर्यावाले बांधव आहेत ते OBCमध्ये येतात. त्यांची सामाजिक स्थिती ही अत्यंत खालावलेली आहे. त्याचबरोबर राजकीय स्थिती देखील म्हणावी तशी नाही, तशीच शैक्षणिक प्रगती देखील तशी झालेली नाही. हा जो मर्यावाला समाज आहे तो राज्यात गावोगावी फिरून खातो आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्यांचा जन्म किंवा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्या नोंदी कुठे आढळून देखील येत नाहीत. परंतु सध्याची जी पिढी आहे ती कुठेतरी स्थायिक होताना दिसत आहेत आणि शैक्षणिक प्रगती करताना दिसत आहेत. यांच्या ज्या सोयीसुविधा यांना द्यायला पाहिजेत त्या सध्या तरी मिळताना दिसत नाहीत. प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.